या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने ज्यांचं शुभागमन होत आहे ते आपल्या जुन्नर तालुक्याचं आदिवासी वादळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जिल्हा परिषदेचे माजी सन्माननीय अध्यक्ष देवरामजी लांडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय। साहेब आपल्या येवले खुर्द ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आपल्याला विनंती आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन होते। सर्व मान्यवरांना विनंती आपण लांडे साहेबांना समवेत त्या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करून घ्यायचे। माननीय देवरामजी लांडे हे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले आणि त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं यात्रा कमिटीसाठी 11,111 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आभार धन्यवाद। तसेच सन्माननीय गणेशजी गावडे सरपंच हेडगाव तसेच सन्माननीय निलेश काशी विविध सोसायटी चेअरमन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सन्माननीय देवरामजी लांडे या यात्रेच्या निमित्तानं ग्रामस्थांना शुभेच्छा देतील। सन्माननीय देवरामजी लांडे। कारवाराच्या यात्रेच्या निमित्ताने स्टेजवर असलेले सगळे माझा मित्र परिवार खर तर आज कारवाराची यात्रा 3 दिवस यात्रा मुक्ताईची यात्रा हनुमान जयंती आज एक चांगल्या प्रकारचा हिवरेखुर्दची यात्रा अगदी मानापणाची आहे आणि आज या ठिकाणी खर तर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी श्रीफळ वाढवून या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे। समोर बसलेल्या माझ्या महिला भगिनी सर्व ग्रामस्थ सर्व गावकरी मंडळी आणि हिवरेखुर्दची यात्रा जर म्हटली तर अगदी खुशी खुशी आणि खुशी खुशी म्हटल्याच्या नंतर हे वादळ पण खुशी खुशी हिवरेखुर्दमध्ये एवढा मित्र परिवार आहे। जीवनामध्ये हा चैत्र महिन्यामध्ये यात्रेचा इकडनं जाऊन मला अजून माहेरामध्ये 4 यात्रा करायच्या आहेत परंतु हा मित्र परिवार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की काही झालं तरी आदिवासी भागाचे हिवरेखुर्द आले पाहिजे। खरं तर हे गाव आदरणीय वंदनीय अतुलचंद बेनके साहेबांचं हे गाव आहे। उद्या अतुलचंद बेनके साहेब येणार आहेत। आदरणीय आमचे नेते वल्लभचंद बेनके की ज्या बेनके साहेबांमुळे मी जिल्हा परिषदचा मुख्यमंत्री झालो। मी वाळूच्या गाडीला गेलो आणि लाल दिव्याच्या गाडीला जुन्नरला आलो। हे आदरणीय वल्लभचंद बेनके साहेबांची कृपा आहे आणि म्हणून ते बेनके कुटुंबाचं हे गाव आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये मला या ठिकाणी एवढा गौरवाच्या माध्यमातून एवढा मोठा परिवार वाढला। यात्रा कमिटीचे अध्यक्ष मला 3 दिवसापूर्वी जुन्नरला भेटले आणि त्यांनी सांगितलं अध्यक्षांनी काही जरी झाले तरी वादळ अगदी खुशी खुशी आले पाहिजे। मी त्यांना सांगितलं वादळ कधी येतं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला का वादळ आला आणि म्हणून कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। हिवरेखुर्द गावामध्ये मी या ठिकाणी आलोय। स्टेजवर बसलेले सगळे मित्र परिवार वयोवृद्ध माझे नेते मंडळी आपण खरं तर हा चैत्र महिना हा यात्रेचा आणि म्हणून आल्याबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत झाला आणि खरं तर मी नुसता पश्चिम भागामध्ये नाही तर पूर्व भागामध्ये सुद्धा मित्र परिवार एक मोठ्या प्रमाणामध्ये जोडलेले आहेत।
आपण पाहिलं असेल आता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मावळ पत्रकारांचा लक्ष लागला होता. त्या जिल्हा परिषद निवडणुकीला काय होईल मित्रांनो, मला अगदी आमच्या आदिवासी भागामध्ये सगळे मावळातले पुढारी आदिवासी एकत्र आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं काही जरी झालं तरी आम्ही वादळाला पाडणार. पण माझ्या कार्यकर्ते सांगितलं होतं किती बी येऊ समोर त्यांना एकटा बस, किती बी येऊ समोर त्यांना एकटा बस. आणि अशा प्रकारची निवडणूक झाली अटीतटीची आणि म्हणून मी कपडे काढून दम ठोकरले. मी खरं तेल लावलेला पहिला नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चारी टेरीला मी दम ठोकून त्या ठिकाणी तेल लावलेला पहिलवान मावळ पटाला दाखवून दिलं. दोन्ही गटातली माझी चांगली सीट निवडून आली आणि म्हणून तुमचं प्रेम आमच्यावर आहे. निश्चितपणे आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची यात्रा मी उद्याला बी अतुलपणे मला उद्या यावं लागेल. 3-4 दिवस झाला यात्रा चालू आहे. कालला खरं तर खेळ पैठणीचा आमच्या सुनबाई माईचा येणार होता, परंतु जिल्हा परिषदला मिटिंग असल्यामुळे काल आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलो नाही. आज मावळातही माझ्या परमनामध्ये यात्रा आहेत, पण स्टेजवरचे सर्वच मान्यवर यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सरपंच, उपसरपंच, युवा मंच आणि म्हणून खरं तर आपण चांगल्या प्रकारची यात्रा अगदी एकत्र येऊन करताय. हा सभा मंडप एवढा मोठा सुंदर असा सभा मंडप आहे. कुणी दिला हा मंडप? बेनके साहेबांनी दिला, अतुल शेट्टी. आणि बेनके साहेबांचं गाव आहे तरी अगदी खुशी दिलेलं आहे. उर्वरित कामं आपण माहितीच्या माध्यमातून बेनके साहेबांनी सांगितलं निश्चितपणे करूया. अधिक तर काय न बोलता निश्चितपणे सचिन शेठ बोलत साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या मित्र बोलत सचिन बावणीवर या ठिकाणी ट्रेझर यावं. अगदी आपण सर्वांनी पारदर्शकपणे ही यात्रा पार पडली. आता खरं तर श्रीफळ वाढून या ठिकाणी ऑर्केस्ट्रेचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मला खरं तर अभिमान वाटतो तुमचा सर्व मित्र परिवारांचा की जीवनामध्ये माणसाने कधी नाराज व्हायचं नाही. आयुष्यामध्ये फक्त खुशी जगायचं, खुशी. जो माणूस खुशी जगला ना, तो पोट भरून हसला ना, त्याला कधी याचा घेणार नाही, त्याला जास्त आयुष्य लाभल. आणि अशा प्रकारचं खुशी जीवन म्हणून, खुशी आदिवासी म्हणून, खुशी आदिवासी वादळ म्हणून माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. आणि तुम्ही आमचे मित्रमंडळी आहात आणि म्हणून या सचिन घोलप यांनी वर्ता अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. आपण सर्व मित्र परिवार सचिन भाऊ या ठिकाणी पक्षाच्या विरोधात मैत्री करणारा मी कार्यकर्ता आहे. कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, सर्वांचं रक्त एकच आहे. अशा प्रकारचा सर्वांचं रक्त एकच आहे. आणि सचिन भाऊ ते खुशी जीवन जगावं लागतं आणि खुशी जीवन जगल्याच्या नंतर तो माणूस आयुष्यभर खुशी जगतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं पक्षभेद माणसाने मनामध्ये धावायचं नाही. मैत्री केली तर ती जीवाभावाची मैत्री केली पाहिजे. जवळजवळ 15-20 मिनिटं सर्व तरुण मित्रांची मी या ठिकाणी चर्चा करत होतो, इकडे आवर होत होते. आणि म्हणून अशा प्रकारची लाइटिंग इतकी सुंदर आहे, मंदिराचा कळस एवढा सुंदर आहे, हे गाव एवढं सुंदर आहे, हे कार्यकर्ते एवढे सुंदर आहे. म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर एक चांगल्या प्रकारचा आदर्श घेण्यासारखं हे गाव आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा बोलवाल तेवढं निश्चितपणे अध्यक्ष साहेब तुम्ही मला त्या ठिकाणी जुन्नरला आले होते आणि मला म्हटलं आमच्या गावाला यावं लागेल. अशा प्रकारचं आपण सर्वांनी हे करूया. आणि म्हणून निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारचा या हिवरे गावाच्या वतीने आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय. अधिक काय बोलता लगेच कार्यक्रम ऑर्केस्ट्रेचा सुरू होईल. मला जवळजवळ अजून मित्र परिवार मला 4 वाजेपर्यंत मी यात्रा करणार आहे. वादळ झोपत नसतं, वादळ रात्रभर फिरत असतं. माझं नावच आदिवासी वादळ आहे. आणि म्हणून सर्वांना बरोबर घेऊन या जुन्नर तालुक्यामध्ये काम करण्याचं काम खरं मी चांगल्या प्रकारचं करत असतो. मित्र परिवार चांगला आपण जपत असतो. आणि यात तुमच्या गावामधून सर्व तरुण मंडळाने मला चांगल्या प्रकारचा सहकार्य केलेला आहे. आणि या पुढच्या भविष्य काळामध्ये आपण सहकार्य करू. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमच्या सुनबाई खरं तर आता या पुढच्या भविष्य काळामध्ये जुन्नर तालुक्याला आपला मध्यपद आल्याशिवाय राहणार नाही. आता जर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आदिवासी महिला राखीव होणार आहे आणि पुढच्या 2.5 वर्षासाठी निश्चितपणे आपल्याला न्याय मिळणार आहे. तुम्ही या गावासाठी काय मागाल ते निश्चितपणे माहिती आयलंडच्या माध्यमातून या गावाला अतुल बेनकेच्या माध्यमातून
मदत झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द करतो आणि मुक्ताच्या निमित्ताने ठिकाणी फळत टाका खुशी खुशी सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणी या कार्यक्रमाने आणि सन्माननीय सचिन भाऊ गोलप यांनाही विनंती, आपण या ठिकाणी या सन्माननीय अध्यक्ष गणेश आवटी व सर्व सहकारी यांना विनंती आहे या ठिकाणी नारळ वाढून कार्यक्रमाचं उद्घाटन करून घ्यायचे. उपाध्यक्ष सन्माननीय आनंद जेवाईकर आपल्यालाही विनंती, आपण पुढे यायचे. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित यांनी यात्रा कमिटीसाठी 11,111 रुपयाची देणगी या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. अध्यक्षांना विनंती, अध्यक्ष या ठिकाणी कालभैरवनाथ बैलगाडा यात्रा संघटना यांचा सत्कार करायचा आहे. तो या सर्व बैलगाडा संघटना प्रेमींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये या काळ भैरवनाथ महाराज की, मुक्तादेवी माते की या ठिकाणी की त्याचप्रमाणे आपल्या गावाकडं व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी आताच आपण उल्लेख केला की 2 तरुणांचं